नमस्कार, मी विलास दत्तू नांदवडेकर, कुलसचिव SNDT महिला विद्यापीठ। आज आपल्याला सांगू इच्छितो की विद्यापीठाचा 111वा वर्धापन दिन हा पुणे या कॅम्पसमध्ये SNDT महिला विद्यापीठाच्या या ठिकाणी साजरा करत आहोत। हा 111वा वर्धापन दिन साजरा करत असताना विद्यापीठाच्या आवारात गेले 40 वर्ष भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वेचा पुतळा व्हावा अशी इच्छा सर्व स्तरातून होत होती आणि ती इच्छापूर्ती आज या पुतळा अनावरण होत आहे। तर महर्षींच्या विचारानं सुरू झालेल्या या विद्यापीठाचा विस्तार आणि प्रसार पाहता आज खरोखरच आम्हाला अत्यानंद होत आहे। आज या विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी पुतळा अनावरणचं काम, त्याचबरोबर इनोव्हेशन महाकुंभ 2.0 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, त्याचबरोबर शिक्षक, इतर सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते माननीय श्री विष्णुदेव वर्मा, माननीय कुलपती तथा राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर खासदार श्री मुरलीधर मोहोळ, माननीय केंद्रीय राज्यमंत्री नागरी हवाई वाहतूक आणि सहकार भारत सरकार, त्याचबरोबर श्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य व डॉक्टर मेधा कुलकर्णी, माननीय खासदार राज्यसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। कार्यक्रमाचं आयोजन हे आमच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। आज मी सर्वांना सांगू इच्छितो की विद्यापीठाची भरारी मागील 5 वर्षात जर पाहिली 44,000 वरून आज 1,10,000 विद्यार्थिनी विविध क्षेत्रात शिक्षण घेताना पाहायला मिळत आहे। आज विद्यापीठाचा विस्तार 5 कॅम्पसमध्ये पसरलेला असून एक उत्तम कॅम्पस चंद्रपूर या ठिकाणीही विद्यापीठाचा 50 एकरमध्ये येत आहे। या आजच्या दिनी 111वा वर्धापन दिन साजरा करताना आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा, त्याचबरोबर भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेलं कार्य, हेच कार्य आपण पुढे नेण्याचा एक मानस करूया। आणि मी आज पुन्हा एकदा सर्वांना आजच्या या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।